मध्ये काय असेल, JEE च फाउंडेशन, काय JEE च फाउंडेशन. आणि थर्ड सेशन मध्ये नीट च फाउंडेशन. बरोबर. मग याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण इंग्लिश बोलणे, इंग्लिश लिहिणे, इंग्लिश वाचणे आणि इंग्लिश चांगल्या पद्धतीने समजून घेणे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणार आहोत. बरोबर. जसं की फिजिक्सचे काही फॉर्म्युलाज असतात, त्याच्यानंतर तुमच्या मॅथ मध्ये काही फॉर्म्युलाज असतात, ते तुम्ही पाठ करायला पाहिजे, पुन्हा जड जात नाही. आणि तिसरं सेशन कशाचं असेल तर ते बायोचं कशाचं असेल, कशाचं म्हणजे विज्ञान. पहिली इंग्लिश, दुसरं गणित आणि तिसरं विज्ञान. पण त्याच्या बॅचेसला आपण काय पडलेलं आहे, स्पोकन, JEE फाउंडेशन आणि नीट फाउंडेशन. ओके. तर आता आपण काल जे शिकलो, या धड्याचं नाव काय आहे, आपण जो धडा शिकत आहोत त्याचं, शब्बास. काय नाव आहे, वर्ब. काय नाव आहे. आता वर्ब म्हणजे काय, क्रियापद. त्या क्रियापदाचे किती रूप पडतात, 5. किती रूप पडतात, एका क्रियापदाचे 5 रूप पडतात. पण आपण किती रूप शिकायलो, पहिलं त्याला V1 म्हणायचं. काय म्हणायचं, आणि त्या V1 चे किती अर्थ बघितले आपण, 9 अर्थ. बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर V1 टू प्ले असेल, वर्ब कोणता घेतला होता आपण, प्ले. प्ले म्हणजे याचा V1 केला तर काय झालं, टू प्ले. टू प्ले. आता टू प्ले म्हणजे काय, खेळणे. बरोबर. आता या खेळण्याचे तुम्ही किती अर्थ तयार केले, 9 अर्थ. आणि ज्यांना ज्यांना 9 अर्थ समजतील तोच विद्यार्थी इंग्लिश बोलायला लागेल. मग त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट बोललात की नाही, बरोबर. त्याच्यानंतर आपण ह्या V1 च्या पुढे कोणता शब्द घेतला, फक्त हाऊ. कोणता शब्द घेतला, V1 तर ऑलरेडी आलेला आहे, पण त्याच्या पुढे हाऊ शब्द घेतला. कोणता घेतला, HOW, हाऊ. हाऊ म्हणजे कसा, कशी आणि कसे. तर डायरेक्ट वाक्य तयार झाले की नाही, बरोबर. मग कसं वाक्य तयार होत, हाऊ टू प्ले. याचा मराठीत अर्थ सुद्धा तुम्हाला येईल, कारण तुम्हाला किती अर्थ माहितीये, 9 अर्थ. हाऊ टू प्ले म्हणजे, बरोबर, हाऊ टू प्ले म्हणजे कसे खेळायचे, हे आपण काल शिकलेलो आहोत. बरोबर. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांना हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. सगळ्यांना आलं की नाही लक्षात, व्हेरी गुड. तर आज आपण दुसरा शब्द घेणार आहोत की नाही, मग याची प्रॅक्टिस आपल्याला करायला पाहिजे.